नमस्कार श्रोते हो. चपराक प्रस्तुत घनश्याम पाटील लिखित किस्सा इलेक्शनच्या या नवीन भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा किस्सा आहे ऑपरेशन बिनविरोध. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा देत असलेल्या भाजपाने मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी आणि निकाल लागण्याआधीच पहिला विजय मिळवला आहे. सुरतमधील भाजपा उमेदवार मुकेश दलाल यांच्याबाबत ही घटना घडली असून त्यांचा विजय जाहीर करण्यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार नाही. त्यामुळे यंदाचा देशातील पहिला विजेता उमेदवार म्हणून दलाल यांची नोंद घ्यावी लागेल. त्याचे झाले असे की येथील काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. प्रदेश काँग्रेसला अंधारात ठेवत त्यांनी त्यांच्या उमेदवारी नामांकन अर्जासोबत प्रस्तावक म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांऐवजी त्यांचे मेहुणे जगदिया सावलिया आणि उद्योगातील भागीदार ध्रुवीन धामोलिया व रमेश पोलरा यांची नावे टाकली. काँग्रेसने इथून जो डमी उमेदवार दिला होता त्या सुरेश पडसाला यांचाही प्रस्तावक म्हणून कुंभाणी यांनी त्यांचे भाचे भौतिक कोलडिया यांचे नाव टाकण्याची काळजी घेतली. उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस उमेदवाराचा आणि त्यांच्या डमीचा एकही प्रस्तावक उपस्थित राहिला नाही. दरम्यान इथून उमेदवारांचा ज्यांनी प्रस्ताव दिला होता त्या सर्वांनी हा आमचा प्रस्ताव नसून आमचे बोगस हस्ताक्षर आहे असे पत्र निवडणूक आयोगाकडे दिले. त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता ते सर्वजण गायब झाले. त्यामुळे कुंभाणी आणि पडसाला यांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. इथून बहुजन समाज पक्षाचे प्यारेलाल भारती आणि इतर 4 अपक्षांनी अर्ज भरले होते. मुकेश दलाल यांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची बैठक घेऊन त्या सर्वांना उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सांगितले. साम दाम दंड भेद याचा वापर करत ही बैठक पार पडल्याने शेवटच्या दिवशी सर्वांनीच आपापले अर्ज मागे घेतले. त्यामुळे ह्या ठिकाणी भाजपाचे मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार उरले आहेत. 1984 सालापासून सुरतची जागा भाजप जिंकत आला आहे. यंदा 7 मे रोजी इथून मतदान होणार होते, मात्र त्यापूर्वीच या सगळ्या घटना घडल्या. गुजरातमधून आजवर एकही खासदार बिनविरोध म्हणून निवडून आला नाही. यंदाच्या या नाट्यमय घडामोडीमुळे राजकारणाची पातळी कुठपर्यंत घसरली आहे ते दिसून येते. या क्षेत्रातील काही बौद्धिक चाणक्य या घडामोडीकडे भाजपची व्यूहनीती म्हणून बघत असले तरी लोकशाही व्यवस्थेची ही क्रूर चेष्टा आहे. ऑपरेशन बिनविरोध ही संकल्पना राबवून भविष्यात काहीही करून विरोध शिल्लक ठेवायचे नाहीत असे सूत्र राबवले जात आहे. यंदा देशात भाजपचा जो पहिला उमेदवार विजयी ठरला आहे त्याचे आडनाव दलाल असल्याने भाजपच्या दलालीची चर्चा समाज माध्यमांवर सुरू आहे. तर श्रोते हो, हा किस्सा तुम्हा सगळ्यांना कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. आणि अशाच धमाल किस्स्यांसाठी आणि मराठी साहित्यासाठी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तसंच पुणे शहरातून साहित्य चपराक हे मासिक आणि चपराक प्रकाशन ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालवण्यात येते. साहित्य चपराक मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठवण्यासाठी, चपराकमध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क करा. घनश्याम पाटील, संपादक, चपराक.